आणखी एक मोठी बातमी आहे। अलिबाग जवळ भर समुद्रामध्ये मच्छीमार बोटीला आग लागलेली होती। आगीमध्ये बोट 80% जळून खाक झाली आहे। तर बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे। पण बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान साखर गावातील राकेश गण यांच्या मालकीची ही बोट होती। तर स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आणि आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं। तर ही धक्कादायक दृश्य आपण बघतोय। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची या ठिकाणी भर समुद्रामध्ये एका बोटीने पेट घेतलेला होता। त्यामुळे खाली पाणी आणि त्याच्यावर असलेली ही जी बोट आहे ती पेटताना आपल्याला दिसते। त्याच्यानंतर आकाशामध्ये धूर पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अलिबाग जवळच्या समुद्रामध्ये ही बोट जळालेली आहे। त्या ठिकाणी मच्छीमार बोट गेलेली होती, त्याच्यावर खलाशी सुद्धा होते। त्यांना सुखरूप बाहेर काढलं, पण बोट 80% जळाली। तर कर्ज काढून घेतलेली बोट आगीमध्ये भस्मसात झालेली आहे। राकेश गण आणि त्याचे 2 मच्छीमार बांधव त्यामुळे हतबल झालेत। आगीत मच्छीमारांचे जाळी, डिझेल आणि इतर साहित्यासह संपूर्ण सामान जळून खाक झालंय। तर या आगीमध्ये 90% बोट जळाल्याची आताची माहिती आहे। त्यामुळे आता मच्छीमाराचे सुमारे 1,90,00,000 नुकसान झालेलं आहे। कारण नवीन बोट घेतली होती, पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आग लागली आणि त्यानंतर ही बोट उद्ध्वस्त झाली। त्यामुळे जे मच्छीमार आहेत त्यांचं मात्र नुकसान झालेलं आहे, कारण त्यांनी नुकतीच ही बोट घेतल्याची माहिती समोर येते आहे। तर या आगीमध्ये मच्छीमारांची जाळी असेल किंवा डिझेल असेल आणि इतर साहित्यासह संपूर्ण सामानही जळून खाक झालेलं आहे। तर या आगीमध्ये ही बोट 90% जळाली आणि त्यामुळे मच्छीमाराचं नुकसान झालं। सध्या मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। प्लीज माझ्या तोंडातून कुठले शब्द येणार नाही। ही बोट आमच्या 3 भावांची होती। माझ्या मोठ्या भावाच्या नावे होती। त्या बोटीला जवळपास 14 दिवस झाले मच्छी मारला गेलेली। पहाटे परत येताना 4 वाजता आम्हाला फोन आला की असं असं झालं म्हणून। लगेच आमच्या साखर गावची सर्व दोन्ही संस्थेची मंडळी, सर्व ग्रामस्थ तिथे 1-1.5 तासात पोहोचलो। सर्व प्रयत्न केले आम्ही। परमेश्वरच्या कृपेने कोस्टगार्डवाले तिथे होते, त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही, ते लगेच आले। सावित्रीबाई फुले म्हणून बोट आहे, त्यांनी मदत केली। तर 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही। कोल्हापूर, नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अजूनही अपेक्षित यश आलेलं नाहीये। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातील इंदूर किंवा बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती आहे। तर नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट आणि कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये शोध मोहीम राबवत आहेत। प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। चौकशी चाललेली आहे। तुम्ही फक्त तो फरार, तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। चौकशी चाललेली आहे। तुम्ही फक्त तो फरार, तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। दरम्यान प्रशांत कोरटकर संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे। राजकीय बरदहस्त असल्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही असं ते म्हणाले। तर IPS अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे अधिकार त्याच्याकडे असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। अशी माहिती आपल्याकडे असल्याचं वडेट्टीवार म्हणतात। दरम्यान धमकी देण्या इतपत कोरटकरची हिंमत कशामुळे वाटली असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय। महाराजांचा अवमान करतायत, त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? त्या सोलापूरवर का बोलत नाही? छिन्नमवर का बोलत नाही? या कोरटकरवर का बोलत नाही? यावर का तुमचे तोंड शिवले असतात? हे महाराजांचा अवमान करणारे खुलेआम सुटावेत अशी तुमची भूमिका आहे का? म्हणून कोरटकरला सत्तेचा सपोर्ट आहे म्हणून कोरटकरवर कारवाई होत नाही। सरकारने महाराजांना आणि अशा धमकीबाजांना पाठीशी घालून स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये आणि त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे। तो कोरटकर आता फार मोठा माणूस झालेला आहे। त्याचा स्टाईल वगैरे फिल्मी स्टाईल झाला आहे। तो तर IAS अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या बदला करणारा मागच्या एवढे मोठा त्याच्याकडे अधिकार आहेत असं मी ऐकतोय।
किंवा कोणालाही बदली करायची असेल IAS आणि IPSला मोठ्या पदावर तर कोरटकरला भेटावं लागतं अशी चर्चा आहे. त्यामुळे त्याला कोण पकडणार? तरी काही बोलू देत, सत्तेचा जो धुंदी आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसते आहे, सत्तेची मस्ती दिसते आहे.